आता बघणार आहोत इतर 9 ठळक घडामोडी। मराठा आरक्षणासाठी जरांगेंकडून पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा। आज सकाळी 10 वाजेपासून अंतरवली सराटीत उपोषण सुरू करणार। मराठा आणि ओबीसी समाजातील संघर्ष हा दुर्दैवी। ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आरक्षण बचाव यात्रा काढणार। प्रकाश आंबेडकरांची घोषणा। आरक्षण बचाव यात्रा ही आमची सुरुवात होईल। यवतमाळ, अमरावती, अकोला, जालना करत हे औरंगाबादला जाईल। पवारांनी अमोल कोल्हेंच्या नारायणगावमधील निवासस्थानी भेट दिली। अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके हे देखील अमोल कोल्हेंच्या निवासस्थानी दाखल। शरद पवार आज जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्याच्या दौऱ्यावर। शरद पवार, अजित पवार आज डीपीडीसीच्या बैठकीत आमने सामने येणार। पुण्यात आज 2 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक होणार। सरकारला कुठला रंग लावायचा हे जनतेनं ठरवलंय। अजितदादांच्या गुलाबी जॅकेटवरून विजय वडेट्टीवारांचा टोला। लोकसभेमध्ये एवढी लाल झाली आहे, त्यामुळे त्याने लाल रंग वापरला तर बरा। बरबटलेले भ्रष्टाचाराने चेहरे महाराष्ट्रातील जनता आता सहन करत नाही। त्याला कुठला रंग लावायचा हे लोकांनी ठरवलं। आम्ही विधानसभेच्या जवळपास 125 जागा लढू। विधानसभेच्या जागा वाटपात सर्वाधिक जागा आम्ही मागू। कैलास गोरंट्याल यांचं वक्तव्य। तर निश्चित ही नॅचरल आहे। नॅचरल जस्टिफाय असं आहे की जास्तीत जास्त खासदार आहेत त्यांनी जास्त जागा मागावे, हे नॅचरल जस्टिफाय। 125 पर्यंत आमचा आकडा आहे, 125 मागायचं। काँग्रेसच्या फुटलेल्या आमदारांवर कठोर कारवाई होणार। फुटलेल्या 7 आमदारांचं निलंबन होण्याची शक्यता। मल्लिकार्जुन खरगे आणि केसी वेणुगोपाल यांनी घोषणा करणार। विधानसभा निवडणुका होईपर्यंत काँग्रेसचे शहराध्यक्ष बदलणार नाहीत। काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथलांकडून स्पष्ट। काही दिवसांपूर्वी पुणे काँग्रेस शहराध्यक्ष बदलण्याची मागणी।